जोक करण्यात एक्सपर्ट आहे. आणि इकडे मागे विनोद आहे. आम्हाला 5वा कोणी भेटत नव्हतं म्हणून याला बोलवलं ट्रिपला. तर आपला आहे 7-8 दिवसाचा प्लॅन. जागा ठरलेल्या आहेत. गुजरातमध्ये सापुतारा, त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी, अजून मोढेरा साईन टेम्पल, कच्छ रण, सोमनाथ आणि द्वारका यापैकी जमेल तसं. आणि शेवटी गिरनार पर्वत आणि गिर अभयारण्य आणि दमन मार्गे आम्ही परत येणार आहोत. मग टोटल 1400-1500 किलोमीटर होते येऊन जाऊन. नाशिक मार्गे जात आहोत. सध्या आळंदीत आहोत आणि छोट्या रस्त्याने चाकण घाटातून जात आहोत आम्ही. तर बघूया अजून पुढच्या गप्पा जाता जाता मारूया. आत्ताच आपण नाशिक हायवेच्या ट्रॅफिकमधून निघालेलो आहोत. आणि आता इकडे आपल्या मित्र एक बघा क्रिकेट बघत बसले. इंडिया ऑस्ट्रेलिया. त्याला कंटाळा आला आत्ताच. अजून 1 तास पण झाला नाही क्रिकेट चालू होऊन. किती झाले ना आम्ही रन सांग जरा. 28 रन्स. मराठीत सांग. 28 धावा. आता आपल्याकडे क्रिकेटचा स्कोअर अपडेट तर लाईव्ह मिळून जाईल आपल्याला. एक काम करा मी सांबार भरून आणायचं तर आम्ही डिप करतो. चला आलोय मनसरच्या पुढं थोडंसं आणि आम्ही इथं थांबलोय नाश्ता करायला. तर अयोध्या म्हणून हॉटेल इथं थांबलो. तिथं साऊथ इंडियन ऑर्डर केलं आहे. मेदू वडा, मसाला डोसा, इडली वगैरे खातोय. आता त्यानंतर आम्हाला नाशिकमध्ये पण मिसळ खायची आहे, नाशिकची फेमस. त्यासाठी आम्ही थोडी जागा ठेवतोय. पण एवढं बघून तुम्हाला वाटतं की आता एवढं खाल्लं काय खातं राहुल. तर आम्ही खाणार आहे मिसळ पुढे जाऊ. या घाटात आम्ही मुद्दाम थांबलो कारण आम्हाला ड्रोनची प्रॅक्टिस पण करायची होती, कसं उडवायचं वगैरे. त्यामुळे इथे थांबून हे ड्रोनचे फुटेज आम्ही घेतले. पहिला प्रयत्न होता, मला वाटते जमला. आता आपण बसलो आहे नाशिकच्या कृष्णविजय मिसळमध्ये. आणि इथं आम्हीचं तोंड बघा कसं झालंय मिसळची वाट बघून. ऋषी हसतोय. विनोद तर मिसळ पाव खात नाही. तू काय खाणार आहे? मिसळ. ठीक आहे, बघू अजून किती वेळ लागते. का लग्नातला व्हिडिओ नाही इकडे बघून खायला लागला. नाशिकच्या कृष्णविजय मिसळमध्ये आम्ही ट्विटरवर प्रश्न
पर्याय दिला होता. खाऊन बघितली, छान आहे, पण पुणे कोल्हापूरच्या लोकांना बहुतेक तिकडच्या खाण्याची चव असल्यामुळे थोडं मसाला वगैरे फरक आहे. मग आवडेल ना आवडेल काही सांगू शकत नाही, पण आम्हाला तर चांगली वाटली. ओव्हरऑल चांगली आहे, हो. वेगळी चव आहे. ट्राय करू नाशिकचं वेगळं पण जाणवते मिसळ. हो. आणि आता इथून आपण जाणार आहे सापुताराला. बहुतेक अजून 2 तास लागतील. नाशिकवरून पुढे निघालो सापुताराच्या दिशेने आणि सुंदरच रस्ता होता खूप. सापुतारा घाटावर असल्यामुळे अजून आम्ही घाट उतरायला सुरुवात केली नव्हती. आणि राज्याची सीमा बदलल्यानंतर आम्हाला गुजरात राज्याचा चेक नाका लागला आणि त्यांनी गाडीची कसून तपासणी केली. गुजरात हे ड्राय स्ट्रेट असल्यामुळे इथे दारू वगैरे न्यायला बंदी आहे, त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही पडलं. तर आता आपण आलो आहोत सापुतारा हिल स्टेशनवर आणि या पॉईंटचं नाव आहे टेबल हिल्स. सगळेजण इथं काही फिरण्यासारखे इतके जास्त पॉईंट नाही आहे आणि ऊन पण भरपूर लागत आहे. पावसाळ्यातच भरपूर छान दिसत असतं. इथं अमित आणि ऋषी 2ची टेस्टिंग करत आहेत. इकडे एक नवीन मेंबर जॉईन झाला आहे जो नाशिकला आला आहे, निखिल तुझ्याबद्दल सांग थोडंसं. सांग एखादं जोकात. अरे खरं रेकॉर्डिंग करतोय. निखिल आपला खास अल्लक मित्र एकदम नागपूरवरून आलेलो आहे. थोडक्यात आम्ही सगळे महाराष्ट्रीयन इथं जमलोय. एक मराठवाडा विनोद नांदेड, इकडं पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर आणि सातारा आणि मी सोलापूर. सापुताराबद्दल अजून एक गोष्ट सांगता येईल की हे डांग जिल्ह्यात आहे आणि डांग जिल्ह्यावर खरंच तर महाराष्ट्राने हक्क सांगितला होता. सध्या गुजरातमध्ये आहे, पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस डांग जिल्ह्याची मागणी महाराष्ट्रात होती. जर ते शक्य झालं असतं तर हा एक चांगला पॉईंट महाराष्ट्रात कदाचित असला असता.
आलो आहोत सनराईज पॉईंटला. आता आमची गोष्टी अशी झाली की सनसेट पॉईंटचं इथं काहीतरी काम चालू आहे, त्यामुळं सनसेट पॉईंट बंद आहे. त्यामुळं आज आपल्याकडे एक विरोधाभास विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण सनराईज पॉईंटवरून सनसेट बघणार आहोत आज. आम्ही गुजरात ट्रिप पूर्ण करणार. काय काय फिरणार आहोत ते पण सांग. आता आपला सापुतारा चालू आहे, त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी, त्याच्यानंतर आपला गीर आहे, सोमनाथ, द्वारका, कच्छ सर्व आम्ही फिरणार आहोत. अजून अपडेट करू आम्ही नंतर. चला तोपर्यंत आम्ही सूर्यास्ताचा आनंद घेतो. सापुताऱ्यानंतर आम्ही निघालो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या दिशेने. वाटेत पूर्ण अभयारण्य असल्यामुळे आम्ही अलीकडेच थांबण्याचा निर्णय घेतला. स्थानिक लोकांनी माहिती दिली की व्यारा नावाचं एक शहर आहे जे की तापी जिल्ह्याचं प्रमुख आहे, तिथे थांबू शकता, हॉटेल्स मिळतील. आणि इथे बऱ्यापैकी लोकांना, गुजराती लोकांना मराठी समजत होतं, बोलत होते, त्यामुळे आम्हाला इतका काही इश्यू झाला नाही. यानंतर आम्हाला हे मधुली हॉटेल मिळालं आणि इथं जेवण अपेक्षेपेक्षा खरंच चांगलं होतं, कारण आम्ही ऐकून होतो की गुजरातमध्ये गोड जेवण मिळतं, पण तसं काय आम्हाला इथं वाटलं नाही. आमचं जेवण एकदम भारी झालं.